श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला आज हा 20वा श्लोक आणि शेवटचा 12व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. हा श्लोक जर आज पूर्ण झाला तर आपण 13व्या अध्यायापर्यंत पण आपण प्रवचन करणार आहोत. ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. भगवान सांगतात की जे श्रद्धायुक्त पुरुष माझ्या परायण होऊन मतपरमा म्हणजे माझ्या परायण होऊन वर सांगितलेले धर्ममय अमृत धर्म्यामृतमिदम धर्ममय अमृत निष्काम प्रेम भावाने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत असं भगवान सांगतात. भगवान म्हणतात मला माझे भक्त अत्यंत प्रिय आहे. पण त्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे, ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि जे मत परायण आहे. परायण म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ आणि अयन म्हणजे राहणे, जे अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेत राहतात म्हणजे माझ्या ठिकाणी श्रद्धायुक्त होऊन राहतात. सर्वश्रेष्ठ अवस्थेत राहतात म्हणजे काय, तर भगवंताच्या ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी अत्यंत अढळ श्रद्धायुक्त होऊन राहतात आणि वर सांगितलेले धर्ममय अमृत निष्काम प्रेम भावाने सेवन करतात. वर सांगितलेले म्हणजे आधीच्या श्लोकात जे त्यांनी आधीच्या 7 श्लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ भक्तांचं वर्णन केलं, जे सिद्ध सत्पुरुष आहे भक्त आहेत त्यांचं वर्णन केलं. त्यांची जी लक्षणं आहेत त्या त्या लक्षणांचं त्या लक्षणांना काय म्हणतात, धर्ममय अमृत. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, जे निंदा स्तुतीला समान मानतात, जे मौनी आहे, संसाराबद्दल जे मौन धरून आहेत आणि परमेश्वराच्या कथा सांगतात आणि संतुष्टो येन किंचित, जे काही मिळेल तेवढ्यावर ते संतुष्ट असतात. त्यांना खूप काही मिळावं अशी हाव नसते. अनिकेतः, ज्यांना राहण्याचं असं काही नेहमीचं ठिकाण असं नाही, ते कुठेही राहतात. स्थिरमती, जे अत्यंत ज्यांची प्रज्ञा स्थिर आहे, जे स्थितप्रज्ञ आहे, ज्यांची बुद्धी स्थिर आहे. भक्तिमान मे प्रियो नरः, असे भक्तिमान लोक मला प्रिय आहेत. असे जे अनेक लक्षण त्यांचं वर्णन भगवंतांनी केलं, त्यालाच इथे काय म्हटलंय, धर्म्यामृत, धर्मरूपी अमृत. इथे धर्म म्हणजे लक्षणं, भक्तांची जी लक्षणं आहेत, उत्तम अशी जी लक्षणं आहेत, उत्तम असे जे गुण आहेत, त्याला इथे धर्म्यामृत असं म्हणतात. त्याला धर्म असं म्हणतात आणि तेच अमृत आहे. ध्रुधारयती इति धर्म, म्हणजे आपण आपल्या ठिकाणी भक्त शिष्य सद्गुरूंचं जे ज्ञान, जी चांगली लक्षणं ते धारण करतात, त्याला धर्म असं म्हणतात. आणि धर्म आहे तिथेच अमृत आहे, कारण धर्म हा सगळ्यांचं रक्षण करणार आहे. तेव्हा ये तु धर्मामृतम इदम यथोक्तम पर्युपासते, हे जे गुण आहेत त्याला धर्म असं म्हणतात आणि तेच अमृत आहे. आणि ते अमृत प्राशन करून जे माझी सर्व बाजूनी सर्व प्रकारे उपासना करतात, सर्व बाजूनी उपासना करतात. उपासना करतात म्हणजे भक्ती करतात. श्रद्धाना मत्परमा, असे म्हणजे अत्यंत श्रद्धावान जे माझे भक्त आहेत. मत्परमा,
म्हणजे माझ्यातच वास करणारे भक्ता असते तीव मे प्रिया, असे भक्त मला खूप प्रिय आहे असं भगवान सांगतात. तेव्हा या आधीच्या श्लोकात भगवंतांनी ज्यांना भगवत प्राप्ती झालेली आहे किंवा भगवंताचं दर्शन झालेलं आहे किंवा भगवंताचं ज्ञान प्राप्त ज्यांना झालंय आहे, अशा सिद्ध पुरुषाची लक्षणं सांगितली. 19व्या श्लोकापर्यंत अशा सिद्ध पुरुषांची लक्षणं सांगितली. आणि आता यात 20व्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, भगवंत असं सांगतात, की म्हणले अशा सिद्ध पुरुषांच्या या लक्षणांना आदर्श जे मानतात, आदर्श मानून जे साधक त्या लक्षणांचं सेवन करतात. आता जे साधक आहेत ते सिद्ध पुरुष आहेत. त्यांची लक्षणं सांगितली. पण आता साधक जे आहेत म्हणले, आता ज्यांनी सुरुवात केलेली आहे भक्ती करायला, असे साधक पुरुष ज्या या सिद्ध पुरुषांची जी लक्षणं आहेत, त्या लक्षणांना आदर्श मानून हे साधक त्यांच्या लक्षणांचे सेवन करून म्हणजे त्यांची जी लक्षणं आहे, ती आदर्श मानून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात आणि त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न करतात. त्या साधक भक्तांची प्रशंसा केली आहे, त्यांचं कौतुक केलं आहे. म्हणजे आधी सिद्ध भक्तांचं कौतुक केलं. त्यांचं महात्म्य सांगितलं, की त्यांच्यात काय-काय गुण आहेत. आणि आपण म्हणतो ना, "अरे तो बघ, तो कसा आहे." आई सांगते ना मुलाला, "अरे तो बघ कसा वागतो, तो बघ कसा छान हसत असतो, तू रडतो. त्याच्यासारखं हसलं पाहिजे. तो बघ कसा अभ्यास करतो, त्याच्यासारखा अभ्यास तू केला पाहिजे. तो बघ कसा सगळ्यांना मान देतो, सारखं तू सर्वांना मान दिला पाहिजे." असं जे आपण सांगतो, तेव्हा हे साधक जे आहे, ते साधक त्या सिद्ध भक्तांच्या लक्षणांचं सेवन करून त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यांना म्हणतात धर्म्यामृतमिदम. ते हे धर्मरूपी अमृत प्राशन करत असतात आणि त्या धर्मामृत प्राशन करून माझी उपासना करतात. ते उपासना करतात. उपासना करतात म्हणजे श्रेष्ठ भक्ती करतात. उपासना म्हणजे श्रेष्ठ भक्ती. तेव्हा या आधीच्या 6 श्लोकामध्ये जी भगवत भक्त किंवा भगवत प्राप्त महापुरुषांची लक्षणं सांगितली, त्याला भगवान धर्ममय अमृत असं म्हणतात. आणि ही सिद्ध भगवत भक्त भगवत स्वरूप झालेल्या महापुरुषाची लक्षणं आहेत. त्याचंच अनुसरण सर्व साधक भक्तांनी केलं पाहिजे आणि म्हणजे तेही सिद्ध भगवत भक्त होतील. मुमुक्षू, बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध असा आहे. आधी मनुष्य संसारी आहे. तो बद्ध आहे. मग तो मुमुक्षू होतो. त्याला वाटतं या संसारातून सुटायला पाहिजे. त्याला मुमुक्ष असं म्हणतात. मग तो सद्गुरूला शरण जातो. तेव्हा त्याला साधक असं म्हणतात. आणि मग सद्गुरू त्याला ज्ञान देतात. त्याला भगवंताचे महात्म्य सांगतात. तेव्हा तो त्या भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेतो. ज्ञान प्राप्त करून घेतो. तेव्हा त्याला सिद्ध असं म्हणतात. तेव्हा धर्म म्हणजे काय? तर सकल धर्मामध्ये धर्म आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. धर्माची व्याख्या काय? एक तर ध्रुव धारयती ती धर्मा म्हणजे धारण करणे. सद्गुरू जे ज्ञान सांगतात ते आपल्या बुद्धीत धारण करणे. जे परमेश्वराचं स्वरूप सांगतात, जे परमेश्वराचं सगुण रूप सांगतात, ते आपल्या हृदयाच्या ठिकाणी धारण करणे. याला धर्म म्हणतात, स्वधर्म असं म्हणतात. तेव्हा सकल धर्मामध्ये धर्म आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. तेव्हा सद्गुरूला शरण जाऊन त्यांची उत्कट प्रेमभावाने, भक्तिभावाने सेवा करून त्यांच्या धर्म कार्याचा प्रसार प्रचार करणं हा शिष्य भक्तांचा खरा धर्म आहे. भक्तांचा खरा धर्म काय? धर्म्यामृतमिदम जे सेवन करतात. म्हणजे भक्त काय सेवन करतात?
धर्मामृत. मग आणि धर्म म्हणजे काय? सद्गुरूला शरण जाऊन त्यांची उत्कट प्रेमभावाने, भक्तिभावाने सेवा करणे याला धर्म असतो. आणि त्यांच्या धर्म कार्याचा प्रचार प्रसार करणे. नाही ते एकटाच आपली साधना करतोय, प्रचार काही करत नाही. तर त्याला त्याला या धर्मामृताचा अनुभव येत नाही. त्याला या गोड अमृत, धर्मरूपी गोड अमृताचा सेवनाचा त्याला आनंद होणार नाही. आणि म्हणून या धर्माचा प्रसार प्रचार केला पाहिजे. का प्रसार प्रचार करायचा? कारण त्यांनी परमेश्वर प्रसन्न होता, त्यांनी सद्गुरू आधी प्रसन्न होतात, त्याच्यानंतर परमेश्वर प्रसन्न होतो. मग परमेश्वर का प्रसन्न होतो? तर सर्व लोक, सर्व मनुष्य प्राणी, सर्व जीव हे त्या परमेश्वराचे अंश आहेत. आणि त्या परमेश्वराच्या अंशाने सद्गुरूंना शरण जाऊन ज्ञान करून घ्यायचं आणि त्यांनी माझ्या स्वरूपाला यावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि असे लोक जे येतात तेव्हा परमेश्वराला आनंद होतो. अरे हे लोक आता यायला लागले. सद्गुरूंच्याकडनं त्यांनी प्रेम, भक्ती, ज्ञान याचा अभ्यास केला आणि ते आता माझ्याकडे यायला लागले म्हणून भगवंताला आनंद होतो. आणि म्हणून हाच खरा धर्म आहे. आणि या धर्मात स्थिर राहण्यासाठी जे गुण आत्मसात करावे लागतात किंवा जी लक्षणं किंवा गुण उपासनेने साध्य करून घ्यावे लागतात, त्याला आत्मसात करून घ्यावे लागतात किंवा अंगी बाणवावे लागतात. हे साधक भक्ताचं कर्तव्य आहे, म्हणजे धर्म आहे. आणि या लक्षणांनी सांगितलं ना कुठले लक्षण? तुल्य निंदास्तुती. निंदास्तुती काही झाली तर तो त्यांनी घाबरून जात नाही. त्याच्या मनात ईर्ष्या, द्वेष भाव येत नाही. मौनी, जो मौन धारण करतो, काय असे जे अनेक गुण सांगितलेले आहे, तेच धर्म, ज्याला आपण गुणधर्म असं म्हणतो. या लक्षणांनी हृदयातील, या लक्षणांमुळे काय होतं? तर हृदयातील आत्मस्वरूपात राहण्याची पात्रता प्राप्त होते. हे सिद्ध पुरुषांचे गुण आहेत. ते घेतल्यामुळे आपल्या हृदयात जे आत्मस्वरूप आहे तिथे राहण्याची पात्रता निर्माण होते. आणि म्हणून या आत्मस्वरूपात जो परायण आहे, पलायन नाही, पलायन म्हणजे पळून जाणे. म्हणजे काही लोक पलायन करतात, ज्यांना भक्तिमार्ग झेपत नाही ते पलायन करतात. आणि पण जो परायण आहे, हरिभक्त परायण, पर म्हणजे श्रेष्ठ आणि अयन म्हणजे राहणे, विश्रांती घेणे. जो त्या परमात्मा स्वरूपात, आत्मस्वरूपात विश्रांती घेतो म्हणजे स्थिर होऊन राहतो आणि या कार्यात स्थिर होऊन राहतो. नाही तर आला गेला, कधी आला कधी गेला काही कळत नाही, कधी संपर्क नाही, काही नाही. तर म्हणले त्याला परायण असं म्हणत नाही. जो स्थिर होऊन राहतो, जो नेहमी सद्गुरूंचं प्रवचन ऐकतो, त्यांना प्रश्न विचारतो, हे सगळे जे आहे आमचे पाटकर, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला. त्या घाबरत घाबरत प्रश्न विचारतात. म्हटलं एवढं घाबरायचं नाही, प्रश्न विचारायचा बिंदास आणि छान छान प्रश्न विचारतात. तेव्हा त्यांनी उपासना असं विचारलं, उपासना. तर उपासना ही सर्वसाधारण लोकांमध्ये उपासनाचा अर्थ असा की उपासना म्हणजे खालच्या दर्जाची असं वाटतं. पण ती सर्वसाधारण माणसाची उपासना नाही. म्हणून इथे पर्युपासते असं लिहिलंय. भगवंतानी या श्लोकामध्ये सिद्धांचं लक्षण सांगताना पर्युपासते, सर्व बाजूनी उपासना, सर्व प्रकारे माझं उपासना करतात, म्हणजे माझी भक्ती करतात. इथे उपासनेचा अर्थ भक्ती असते. असं त्यांना सांगितल्यावर त्यांना एकदम आनंद झाला. तेव्हा प्रश्न विचारला पाहिजे. परिप्रश्नेन सेवया. प्रश्न विचारून सद्गुरूंची सेवा होते. तेव्हा असा जो आत्मस्वरूपात परायण करतो, म्हणजे आत्मस्वरूपात तो राहतो, स्थिर होऊन राहतो, त्याला आत्मस्वरूपातून प्रवाहित होणारं अमृत म्हणजे प्रेमामृत, ज्ञानामृत प्राशन करता येतं.
प्रेमामृत, ज्ञानामृत, भक्ती अमृत हे, आणि याला धर्मामृत असं म्हणतात. असं भगवंतांनी शब्द धर्मामृत प्राशन करता येतं. या दोन्ही अमृता, दोन्ही तिन्ही प्रकारच्या अमृताच्या मिश्रणाने तयार झालेलं हे भक्तिरूपी अमृत तो निरंतर प्राशन करत असतो. आणि हे अमृत, धर्मामृत प्राशन केल्यामुळे काय होतं, तो भक्त सिद्ध होतो. शेवटी या भक्ती मार्गात काय होतो, तो भक्त भक्ती करतो, तो आधी मुमुक्षू असतो, मग साधक होतो, मग सिद्ध होतो. नारद ऋषी सांगतात, यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति. ही भक्ती ज्याला प्राप्त होते, या भक्तीतच जो नेहमी राहतो. संसारात असून सुद्धा तो या भक्तीमध्येच रममाण असतो. यल्लब्ध्वा, त्याला अशी भक्ती सद्गुरूंची प्रेम भक्ती ज्याला प्राप्त झाली, पुमान म्हणजे मनुष्य, सिद्धो भवती, तो सिद्ध होतो. तृप्तो भवती, मग तो तृप्त होतो. त्याला दुसरं काही संसारातलं काही असलं नसलं तरी त्याला काही फरक पडत नाही. तृप्त असतो. मत्तो भवती, आणि तो मत्त होतो. आपल्याच ठिकाणी तो जसा हत्ती मदमस्त होतो, आपल्या मस्तीमध्ये राहतो. हा आत्मारामो भवती, तोच आत्माराम होतो, स्वतः आत्माराम होतो. यत प्राप्य न किंचित वांछती, असा भक्ती मार्ग, अशी भक्ती, असा प्रेम भक्ती ज्ञान ज्याला प्राप्त झालं, तो दुसरं काही मागत नाही मॅडम. दुसऱ्या कशाची इच्छा करत नाही या संसारात. आणि इच्छा न करता त्याला सर्व काही मिळायला लागतं. गमत अशी आहे, तो इच्छा करत नाही त्याला सगळं काही मिळतं. पण जो इच्छा करतो, तो याचना करतो, त्याला काहीच मिळत नाही. बिन मांगे मिले मोती, मांगे न मिले भीक असं म्हणतो. तेव्हा जो मागतो त्याला काहीच मिळत नाही. काय, पण जो मागत नाही त्याला सर्व काही मिळतं. न मागता काही तू सर्व तूच द्यावे, देवा मी मागावे तुझ काय. तू सर्वच, भक्ताची अशी अवस्था होते की तो काही भक्त मागतच नाही, तो आपल्या आनंदात, तो कार्यक्रम होता, सद्गुरू बोलतात, त्या यातला तो आनंद घेत राहतो, सद्गुरूंचं प्रेम घेत राहतो, आणि त्याच्यात तो मस्त होतो. मग तो, त्याला कशाची इच्छा होत नाही, काही मागण्याची या संसारातली इच्छा होत नाही. पण न मागताही त्याला सगळं काही मिळतच असतं, भगवान देतच असतो. न शोचती न रमती, काही त्याचं नुकसान झालं तर त्याच्याबद्दल तो खंत करत नाही, ते शोक करत नाही. न रमते, या संसारात तो रमत नाही. नो उत्साही भवती, या संसारात आता अमुक करू तमुक करू असा उत्साहाने तो या संसारात काही गोष्टी करत नाही. भक्ती मार्गात मात्र त्याच्या ठिकाणी उत्साह आहे. भक्ती मार्गात तो म्हणतो, सद्गुरू आपण हे करूया, सद्गुरू आपण हे करूया, असा तो नेहमी म्हणत असतो. तेव्हा या भक्ती मार्गात तो उत्साही आहे. भक्तीचा कैफ दारुण, असा भक्तीचा कैफ ज्याला चढला, ज्याने ते अमृत प्राशन केलं. ये तू धर्मामृत विदम सेवते, हे धर्मरूपी अमृत जो प्राशन करतो, त्याला भक्तीचा कैफ दारुण, समूळ उडवी जगत भान. मग जगात काय चाललंय तर त्याला काही भानच नसतो. समूळ जगत भान त्याचं उडवून टाकतो. असं हे परम अमृत आहे, अत्यंत श्रेष्ठ अमृत आहे. आणि याने देहात असताना आणि देह गेल्यावरही आपण अमर आहोत असा भक्ताला अनुभव येतो. देहात असताना आपण अमर आहोत असा अनुभव येतो, आणि देहा गेल्यानंतरही आपण अमरच आहोत, मृत्यू नाहीच आहे, आपण आहोतच असा त्याला अनुभव येतो. म्हणजे तो देहात असतानाच एवढा ते मस्तीत असतो की देहाचं भान त्याला नसतं. एवढा प्रेम भक्ती ज्ञानामध्ये तो असतो. देहाचं भान नाही, त्याच्यामुळे देह कधी सांडून गेला काही कळलंच नाही त्याला. आणि तो राहिला, तो मात्र राहिला. ते अमृत पिऊन तो राहिला. आणि याने देहात असतानाच देह गेल्यावरही अमर आहोत असा भक्तांना अनुभव आला.
त्याला नारद ऋषी म्हणतात, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा. कारण ही भक्ती, सा म्हणजे ही भक्ती, अस्मिन ही परम प्रेम रूपा, ही परम प्रेम रूप आहे आणि अमृत स्वरूप आहे. आणि अशी भक्ती परम प्रेम रूप आणि अमृत स्वरूप, हिलाच काय म्हणतात, धर्मामृतमिदम. भगवान सांगतात, हेच धर्मरूपी अमृत आहे. जे ही भक्ती आणि ज्ञान धारण करतात सद्गुरूंच, त्यालाच धर्मामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. या धर्म अमृताने सेवन करून जो माझी माझी उपासना करतो, पर्युपासते म्हणजे सद्गुरूंच्या बद्दलच्या आत्यंतिक उत्कट प्रेमभावाने आणि निष्काम भावाने, त्याला काही कामना नाही, निष्काम भावाने युक्त होऊन वरील सिद्ध भक्त, आधीचे लक्षण सांगितले ते सिद्ध भक्त म्हणतात त्यांना, या लक्षणांचा श्रद्धापूर्वक सदा सर्वदा सेवन करणं, अभ्यास करणं, यालाच पर्युपासते असं म्हणतात. उपासना म्हणजे काय, तर सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी जी लक्षणं आहे, ती लक्षणं, त्या लक्षणाचा श्रद्धापूर्वक आणि प्रेमपूर्वक सेवन करणं, त्याचा अभ्यास करणं, यालाच पर्युपासते. म्हणजे सर्व बाजूनी पर्युपास, होलिस्टिक, ज्याला इंग्लिशमध्ये होलिस्टिक, परी म्हणजे सर्व बाजूनी, होलिस्टिक डिव्होशन. पर्युपासतेचा अर्थ काय, होलिस्टिक डिव्होशन, सर्व बाजूनी तो उपासना करतो असं म्हणतात. श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. असे श्रद्धावान भक्त मला अति प्रिय आहे असं भगवान सांगतात. तेव्हा पहिल्या 6 श्लोकामध्ये भगवंतानी भगवत प्राप्त सिद्ध भक्तांच्या लक्षणाचं वर्णन केलंय, त्यांची काय काय लक्षणं आहे, आणि त्यांना भगवंतानी माझे प्रिय भक्त असं म्हटलंय, की या गुणांनी जे लक्षणांनी युक्त आहेत ते माझे प्रिय भक्त आहेत. आणि या श्लोकात मात्र जे सिद्ध भक्त नाहीत, अजून सिद्ध नाही झाले, परंतु त्या सिद्ध भक्तांच्या लक्षणांची लक्षणं काय आहे त्यांनी बघितलं आणि त्याच्याप्रमाणे ती उपासना उपासना त्यांनी सुरू केली. तेव्हा त्या सद्गुरूंच्या साधक भक्तांनाही भगवंतानी अत्यंत प्रिय भक्त म्हणून संबोधलं आहे. जरी ते अजून सिद्ध झाले नाही, तरी ते साधक आहेत. आणि जे सिद्ध झालेले भक्त, त्यांच्या लक्षणांचा तो अभ्यास करतायत आणि म्हणून तेही भगवंताला प्रिय आहेत असं सांगतात. ज्या सिद्ध भक्तांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे, दर्शन झालेलं आहे, त्यांच्यात तरी सर्व लक्षण सहज असतातच. त्यांच्या ठिकाणी सहज ही लक्षणं आहेत. भगवंताशी त्यांचं ऐक्य आहे किंवा तादात्म्य म्हणून त्यांचा संबंध आलेला आहे, म्हणून त्यांच्यात ही लक्षणे असतात. ते भगवंताशी तादात्म्य पावलेलं आहे, म्हणून त्यांच्यात ही लक्षणं आहेत. यात काही मोठी गोष्ट नाही म्हणते, भगवंताच्या नेहमी सहवासात असल्यामुळे त्यांच्याकडे ही लक्षणं सहज आलेली आहे, हे गुण सहज आलेले आहेत. ह्याच्यात काही मोठं नाही म्हणत. परंतु ज्या सद्गुरूंच्या एकनिष्ठ साधकांनी, साधक भक्तांनी, आता साधक भक्त ते सिद्ध झाले तरी भक्ती करीतात. नाही तर मी आता सिद्ध झालो, आता मी काही येणार नाही सद्गुरूच्याकडे, असं नाही. तर म्हणजे ते साधक झाला तरी तो भक्ती करतोय. तेव्हा त्यांच्यात ही लक्षणं असणं काही मोठी गोष्ट नाही. परंतु सद्गुरूंच्या ज्या एकनिष्ठ साधक भक्तांना एकनिष्ठ म्हटलं, हे साधक भक्त हे एकनिष्ठ आहेत सद्गुरूंशी. अजून त्यांना भगवंताचं दर्शन झालेलं नाही. सिद्ध सिद्ध भक्तांसारखं भगवंताचं अजून दर्शन झालेलं नाही, ज्ञान झालेलं नाही. तरीही ते सद्गुरूवर, भगवंतावर पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास ठेवून, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास ठेवतात आणि अढळ श्रद्धेने ते आपलं तन मन धन सर्वस्व अर्पण करून सद्गुरूंच्या मध्येच परायण आहेत.
पर म्हणजे श्रेष्ठ, ऐन म्हणजे राहणे. सद्गुरूंच्या त्या भावात ते राहतात. दृढ श्रद्धेने आणि आपलं तन मन धन सर्वस्व समर्पण करून सद्गुरूमध्येच परायण असतात. त्याला उदाहरण द्यायचं म्हणजे खरं ते विरुद्ध उदाहरण आहे. परंतु त्याचा एकच गुण आहे, की ते मस्त असतात. जसं दारुडे लोक मद्य पिऊन मदिरालयात पडून असतात. त्यांना कशाची चिंता असत नाही, काळजी असते. तर भक्ताला सुद्धा चिंता काळजी नाही आणि मद्यपी आहे त्याला सुद्धा चिंता काळजी नाही. पण दोघांच्या ह्याच्यात फरक आहे. म्हणून ते पूर्णपणे निश्चिंत असतात. स्वतःतच मग्न असतात. तसंच म्हणले भक्त हे नेहमी भगवंताच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या चरणी असतात. त्यांच्या चरणी पडून असतात. आता आमच्या वाढदिवशी भक्त आले होते. ते खाली सतरंजी टाकली बसले होते आणि ते 4-5 तास ऐकत होते. तेव्हा म्हणाले, सद्गुरूंच्या सहवासात त्यांची चरणी पडून असतात. त्या मस्तीतच रममाण असतात. त्यांना कोणतीही सांसारिक चिंता, बाधा करू शकत नाही. ती मस्ती काय असते म्हणाले. मत्तो भवती. तो भक्त असा मस्त होतो. तर आम्हाला जेव्हा महाराजांनी असा मंत्र दिला, तेव्हा आम्ही मंत्र म्हणत होतो. म्हणता एवढी मस्ती आली आम्हाला. म्हटलं महाराजांनी बरोबर लिहिलंय. नारद भक्तिसूत्रात सुंदर लिहिलंय, मत्तो भवती. एवढी मस्ती आली आणि आम्ही त्या मस्तीतच एक गझल लिहून टाकली. काय? त्या मस्तीत गझल लिहिली एक आणि मग महाराज दाखवले. ते म्हणले, "वाह! वाह! फार सुंदर." महाराजांनी सांगितलं, "मत्तो भवती." तो भक्त कसा तो मस्तीत राहतो. तर आम्ही भक्तांना मंत्र देतो. आता किती लोक त्याच्यात मस्त होतात आम्हाला माहिती नाही. पण काही लोक तर निश्चित होतात. आणि ते सांगतात, "सद्गुरू, आम्ही मंत्राचा जप करतो आणि आम्हाला खूप बरं वाटतं." तेव्हा आम्हाला कसं वाटत होतं, ते आम्ही या काव्यामध्ये लिहिलंय बघा. आणि आमच्या काव्याचं असं असतं, की आधी आम्हाला चाल येते. आधी चाल येते, आधी धून येते काहीतरी. आधी नाद येतो, नाद सुरू होतो. मग त्याच्यातून एक धून येते आणि मग एक चाल येते आणि मग त्याच्यानंतर भाव येतो आणि भावातून शब्द येतात. एवढं आम्ही आधी लिहितो. लोकं कसं करतात, आधी लिहितात आणि मग त्याला कोणतरी चाल लावतात किंवा तोच चाल लावतो. पण ही जी चाल आहे, ही ओरिजिनल आहे. तेव्हा बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ. बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ. तेरे प्रेम की है बरखा छाई है ऐसी मस्ती छाई है ऐसी मस्ती तेरा नाम गा रहा हूँ तेरा नाम गा रहा हूँ बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ और मैं नहा रहा हूँ छाई है ऐसी मस्ती छाई है ऐसी मस्ती तेरा नाम गा रहा हूँ तेरा नाम गा रहा हूँ. नुसतं आपला मंत्र म्हटला माळ घेऊन असं नाही म्हणलं. मंत्र कसा म्हटलं पाहिजे. मंत्र असा म्हणायचा की वा वा मस्ती चढली पाहिजे आणि त्या मस्तीतून असं गीत आलं पाहिजे. तेरा नाम गा रहा हूँ तेरे प्रेम की है बरखा और मैं नहा रहा हूँ. तुझ्या प्रेमाचं वर्षाव आहे. बरखा म्हणजे
वर्षाव. तेरे प्रेम की है बरखा और मैं नहा रहा हूँ और मैं नहा रहा हूँ. म्हणून लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला मंत्र दिला, पण अनुभूती काय अजून आली नाही, अनुभूती आली नाही. अरे अनुभूती आली नाही, तू असा मस्तीने म्हणाले तू हे झाला का? तू मस्त झाला तर तुला अनुभूती येईल, अनुभव येईल, नाही तर नाही येणार. किती जप करशील, 1000 वेळा करशील, नाही तर 5,000, 10,000 वेळा, कोटी वेळा करशील, तरी म्हणले अनुभव नाही येणार. का नाही येत अनुभव? अनुभूती काय येत नाही. तर म्हणले असा असा तू मस्त हो, तर तुला अनुभव येईल, नाही तर नाही. तेरे प्रेम की है बरखा और मैं नहा रहा हूँ और मैं नहा रहा हूँ. चाई है ऐसी मस्ती, चाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रहा हूँ. खरं आम्ही इथे हे माहिती आहे, आम्ही हे पद केलं तेव्हा आमच्या ठिकाणी हे स्त्री भावातून केलं. जशी स्त्री कशी म्हणेल किंवा आता मीराबाईंनी समजा समजा कसं म्हटलं असतं. तर म्हणजे भक्तीमध्ये स्त्री पुरुषाचं काही राहतच नाही. मग आम्ही काय लिहिलं होतं, आम्ही ओरिजिनली असं लिहिलं होतं. बादल बरस रहे हैं और मैं नहा रही हूँ. बादल बरस रहे हैं और मैं नहा रही हूँ. छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रही हूँ. आता आम्हाला हे काय वाटत, पण आम्ही महाराजांच्याकडे तिथे म्हटलं, तेव्हा आमच्या काही स्त्री भक्त मंडळी होत्या. त्याच्यापैकी एक म्हणाल्या, त्या त्या नेहमी आम्हाला म्हणायचे, "वाह! वाह! काय तुमचं सगळं आम्हाला आमचं पद सगळ्यांना आवडायचं." पण त्या म्हणाल्या, आमच्यापेक्षा मोठ्या त्या वयाने आणि त्या आमच्या जवळ येऊन कानात म्हणाल्या, "हो, विजयदामानंद स्वामी, ते पद इतकं छान आहे," म्हटलं, "पद छान." पण आम्ही म्हटलं तर ते म्हणजे आम्ही म्हटलं तर ते असं म्हणू. पण तुम्ही असं म्हणा ना म्हणाले. काय? और मैं नहा रहा हूँ असं म्हणा. हां, म्हणलं. नाहीतर म्हणले ते थोडंसं हे वाटतं इतर लोकांना. आपल्याला काही वाटणार नाही म्हणजे पण थोडा हां, मग मी ते बदल केला. त्या आमच्यापेक्षा सीनियर अशा स्त्रिया होत्या आणि त्या आम्हाला आमचं काव्य त्यांना खूप आवडायचं आणि त्या म्हणायच्या. त्याच्यापैकी त्यांचा आवाजही खूप चांगला होता आणि नंतर त्यांनी हे काव्य बरेचदा म्हटलं स्वतः. तेव्हा तिथे कार्यक्रम व्हायचे, आमच्या महाराजांकडे कार्यक्रम व्हायचे आणि पेटी, तबला वगैरे याच्यात हे पद त्यांनी एवढं सुंदर म्हटलं होतं. आम्हीही ते म्हटलं होतं. तेव्हा आता कधी त्याचा योग येतो माहीत नाही. ही चाल लावून तयार पद तयार आहे, अशी पद तयार आहे, गझल तयार आहे. कोणीतरी गाणारा आला पाहिजे. गाणारे, वाजवणारे आले पाहिजे. त्याच्याशिवाय काही मजा नाही. तर मग आम्ही किरण मुळेंना सांगू, काहीतरी हॉल बघा आणि त्याचा कार्यक्रम करा. त्यांनी बरेच कार्यक्रम आमचे केले होते. तेव्हा तेरे प्रेम की है बरखा और मैं नहा रहा हूँ. छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रहा हूँ. अंबर में छा गई है तेरी सावरी घटाए, अंबर में छा गई है तेरी सावरी घटाए. असं आम्हाला महाराजांनी मंत्र दिला. तर पावसाळा होता आणि असं खूप जबरदस्त पाऊस पडत होता आणि तेव्हा हे पद झालं. अंबर में छा गई है
तेरी सावरी घटाए, तेरे सावरी घटाए, मनमोर हो के नाचे, मनमोर हो के नाचे, और मैं थिरक रहा हूँ, और मैं थिरक रहा हूँ, छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ. छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ. ये जमी से आ रही है, ये जमी से आ रही है, तेरे तन बदन की खुशबू, तेरे तन बदन की खुशबू. पाऊस पडल्यावर जमिनीतून भूमीतून असा सुगंध येतो म्हणा. तर जसा जणू काय ते सुगंध त्या भगवंताच्या देहाचाच हा सुगंध, सावळ्या देहाचा, त्यातूनच हा सुगंध येतोय काय असं वाटतंय. ये जमी से आ रही है, तेरे तन बदन की खुशबू, तेरे तन बदन की खुशबू, मेरा मन मगन हुआ है, मेरा मन मगन हुआ है, तुझ में समा रहा हूँ, तुझ में समा रहा हूँ. इथे म्हटलंय ना, भगवंतानी गीतेत सांगितलंय, परायण. पर म्हणजे तो श्रेष्ठ परमेश्वर, त्याच्यात अयन म्हणजे त्याच्यात आपण त्याच्यात जाऊन आपण घुसून त्याच्यात वस्ती करायची, म्हणजे तिथे विश्रांती करायची. निज धाम, तिथे आपलं धाम आहे म्हणा. काय परायण, पर म्हणजे परमेश्वर श्रेष्ठ, आणि अयन म्हणजे भक्त त्याच्या ठिकाणी जाऊन विश्रांती घेतो. त्या परमेश्वराच्या स्वरूपात म्हणजे आत्मस्वरूपात विश्रांती घेतो. ये जमी से आ रही है, तेरे तन बदन की खुशबू, मेरा मन मगन हुआ है. मग त्या मनाला धारणा करा, एकाग्र करा, पकडून आणा, बांधून आणा, एकाग्र करा कशावर तरी. त्याचं ध्यान करा, ध्यानात बसवा जबरदस्ती. त्याला तर संसारात जायचं असतं. धरून बांधून त्याला आणा, त्याचं मुंडन करा, त्याला गोसावी करा आणि म्हणाले. हे सर्व योग मार्गातलं आहे. भक्ती मार्गात बघा म्हणजे काय, भक्ती मार्गात त्याला काही करावं लागत नाही. मे मेरा मन मगन हुआ है, मेरा मन मगन हुआ है, तुझ में समा रहा हूँ. माझं मन मग्न झालं, मगन झालं, रमण झालं, आणि तुझ्यात मी आत आलो. सोयरा म्हणे श्री सद्गुरुनाथा, हृदय राहिला घुसून. असं म्हणतात, भक्त हा सद्गुरूंच्या हृदयात घुसतो. घुसपैठी आहे. त्याला ते बाहेर नाही काढतो. तो घुसपैठी असतो, पण त्याला म्हणाले घुस आणि पैठ. तो आधी घुसतो आणि पैठ म्हणजे तिथे आपली पैठ जमवतो, तिथे कायमचं आपलं घर करतो. सर्व भक्त म्हणले घुसपैठी असतात. सद्गुरूंच्या हृदयामध्ये ते घुसतात. तेव्हा हृदय राहिला घुसून. ये जमी से आ रही है, तेरे तन बदन की खुशबू, तेरे तन बदन की खुशबू, मेरा मन मगन हुआ है. मेरा मन मगन हुआ है, तुझ में समा रहा हूँ. स्त्रियांनी म्हणायचं, तुझ में समा रही हूँ, तुझ में समा रही हूँ, छाई है ऐसी मस्ती,
छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रही हूँ. नटखट पवन ये आया. आता पवन आला बघा. पाऊस पडायच्या आधी काय काय होतं? आधी धारा पडतात आणि जमिनीतून सुगंध यायला लागतो. नंतर काय होतं? नटखट पवन ये आया, शीतल घटा को छू कर, शीतल घटा को छू कर. त्या घटा, त्या ते ढग त्या आकाशामध्ये होते, त्यांना म्हणायचं तो पवन, तो वायू त्यांना घेऊन आला. नटखट पवन ये आया, शीतल घटा को छू कर. शीतल घटा को छू कर, शीतल हुए पवन से, शीतल हुए पवन से, तेरा प्रेम पी रहा हूं. मग तो पवन म्हणजे तो वारा सुद्धा शीतल झाला. त्या ढगाला त्याचा स्पर्श झाल्याबरोबर ढगातलं जे प्राणी, जे पाणी आहे म्हणा, जल, थंड थंड जल, त्यांनी त्या वाऱ्याला थंडगार करून. नटखट पवन ये आया, शीतल घटा को छू कर, शीतल हुए पवन से, तेरा प्रेम पी रहा हूँ, शीतल हुए पवन से, तेरा प्रेम पी रहा हूँ. म्हणजे हे सगळं आपल्या हृदयात चालू आहे म्हणा. तिथेच ते ढग आले हृदयामध्ये. म्हणजे हृदय भरून येतं. हृदय जसे दाटून येतात, मेघ जसे दाटून येतात आकाशात, तसं म्हणलं या हृदयाच्या आकाशात, चिदाकाश म्हणतात त्याला. हृदयाचं आकाश आहे. त्यात असं भाव दाटून येतात. भावरूपी घटा, भावरूपी ढग तसे दाटून येतात. आणि ते असं गार गार होतं बघा. असं वाटतं प्रेम आपल्या ठिकाणी निर्माण झालं की एकदम गार वाटतं, शांत वाटतं. नटखट पवन ये आया, शीतल घटा को छू कर. मग आपलं प्राण, आपला श्वासोश्वास सुद्धा जो एरवी गरम असतो, तो एकदम शीतल होतो, शीतल होतो. आपलं देह देखील शीतल होतो. तुका म्हणे झाली तनु ही शीतळ. या भक्तीने काय होतं, तुकाराम महाराज अनुभव सांगतात, ती तनु शीतळ झाली म्हणा एकदम. नटखट पवन ये आया, शीतल घटा को छू कर, शीतल हुए पवन से, तेरा प्रेम पी रहा हूँ, शीतल हुए पवन से, तेरा प्रेम पी रहा हूँ, तेरा प्रेम पी रही हूँ. छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रही हूँ. परवाच आम्ही सगळ्यांना नाम नाम दिलं. काय ना मंत्र दिला. तर मंत्र कसा म्हटला पाहिजे, तर असं असं युक्त होऊन, प्रेमाने युक्त होऊन म्हटलं पाहिजे. बादल गरज रहे है. आणि आत म्हणले त्या हृदयामध्ये ते ढग, त्यांचे गर्जना सुरू आहे. असा नाद सुरू आहे. बादल गरज रहे है, बिजली चमक रही है. ते योगातले अनुभव सांगतात, तसा ढगांचा आवाज येतो, पण नगाऱ्याचा आवाज येतो आणि मग एकदम विद्युत चमकते वगैरे. बादल गरज रहे, पण भक्ती मार्गाने तोच अनुभव येतो आणि सहज येतो आणि आनंदाचा येतो. बादल गरज रहे है, बिजली चमक रही है, बिजली चमक रही है, सब तेरा है करिश्मा. तुझा करिश्मा म्हणजे तुझं कौतुक आहे म्हणजे सगळे तुझं आश्चर्य आहे. सब तेरा है करिश्मा, हैरान हो रहा हूँ.
हैरान हो रही हूँ, सब तेरा है करिश्मा, हैरान हो रहा हूँ, हैरान हो रही हूँ, छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रही हूँ, तुम परमानंद अमृत, आणि परमानंदाचं अमृत, परम श्रेष्ठ अमृत, आनंद, तुम परमानंद अमृत, बादल बरस रहे हो, बादल बरस रहे हो, तुम परमानंद अमृत, बादल बरस रहे हो, बादल बरस रहे हो, निज धाम आनंद गागर, निज धाम आनंद गागर, भर भर के पी रहा हूँ, निज धाम आनंद गागर, भर भर के पी रही हूँ, निज धाम आनंद गागर, भर भर के पी रही हूँ, छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रहा हूँ, बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ, और मैं नहा रही हूँ. तेव्हा टाळ्यांचा काही आवाज आला नाही मला. तेव्हा ते सांगतात, हे भक्त म्हणले असं सतत प्रयत्न आणि साधना करत असतात. सिद्ध भक्त आणि साधक भक्त असं दोन प्रकार आहे म्हणा. सिद्ध भक्त आणि साधक भक्त. सिद्ध भक्तांची लक्षणं पाहून साधक भक्त सुद्धा प्रयत्न आणि साधना करायला लागतात. जे सिनियर असतात आपले त्या भक्ती मार्गामध्ये, जे शिष्य असतात सद्गुरूंचे सिनियर असतात, मोठे असतात, काही अनुभव त्यांनी घेतलेला असतो, त्यांचे गुण हे पुढे येणारे भक्त घेत असतात. ते कसं करतात त्याच्याप्रमाणे ते करतात. तसंच म्हणाले सिद्ध भक्त असतात त्यांचं, त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांचे जे गुण सांगितले भगवंतांनी, त्यांच्या गुणानुसार ते आपलं जीवन व्यतीत करण्याची त्यांची दृढ इच्छा असते. इच्छा महत्वाची आहे. तेव्हा भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन न होताही अजून काही अनुभूती आलेली नाही. भगवंताचं दर्शन तर दूर राहिलं. अजून काही अनुभव आलेला नाही. अनुभूती आली नाहीये, काही नाही. पण जो अनुभव अनुभूतीकडे बघतो ना, तो प्रेम विसरतो. प्रेम भक्ती करण्याचं, त्या प्रेम भक्तीकडे त्याचं लक्ष राहत नाही. जो अनुभूती असं करतो ना, त्याचं अनुभूतीवर लक्ष जातं. आणि त्याच्यामुळे प्रेम भक्तीने ज्या प्रेम भक्तीने अनुभूती येणार आहे, अनुभव येणार आहे, साधनेच तो विसरून जातो. आणि अनुभूती करा आणि अजून अनुभव आला नाही असं. तेव्हा तुझे साधनावर लक्ष ठेव. साधनावर तू जेव्हा ध्यान धरशील, तेव्हा तुला तो अनुभव येईल. मग हे भक्त कसे असतात? तर म्हणले प्रत्यक्ष दर्शन भगवंताचं न होताही, असं भगवान सांगतात. सद्गुरु भक्ती आणि भगवंतावर विश्वास, सद्गुरु भक्ती करतात आणि भगवंतावर विश्वास ठेवतात. केवळ या दोन गोष्टीवर ते विसंबून राहतात बस. भगवंतावर विश्वास, सद्गुरूवर श्रद्धा, हेच त्यांचं वैशिष्ट्य, हाच महत्वाचा त्यांचा मोठा गुण आहे. आणि म्हणूनच ते भगवंताला अतिशय आणि विशेषत्वाने प्रिय आहेत. भगवान सांगतात, भक्तिमान मी प्रिय नरहा, की मला असे भक्तिमान नर, म्हणजे असे भक्तिमान भक्त मला प्रिय, विशेषत्वाने प्रिय आहेत असं भगवान सांगतात. आणि अशा प्रेमी भक्तांना भगवान जोपर्यंत आपलं दर्शन देऊन सद्गुरूंचा नित्य संग देत नाहीत,
आधी भगवान दर्शन देतात देतात ना. सद्गुरू रूपाने त्यांचंच तर दर्शन आहे. भगवान प्रत्यक्ष सद्गुरू रूपाने येतात आणि दर्शन देतात. पण ते त्याचे लक्ष देत नाही. भगवान जोपर्यंत दर्शन देऊन सद्गुरूंचा नित्य संग देत नाही, नित्य संग, तोपर्यंत स्वतः भगवान अशा साधक भक्ताच्या ऋणात राहतात. सद्गुरूंचा संग नित्य जो करतो आणि जोपर्यंत त्याला भगवंताचं दर्शन होत नाही, तोपर्यंत भगवान त्याच्या ऋणात राहतात. भगवान म्हणतात, हा भक्त सद्गुरूंचा एवढा सहवास करतो, सद्गुरूंची भक्ती करतो, सद्गुरूंच्या कार्याची सेवा करतो, विस्तार करतो आणि सद्गुरूच्या नित्य संगात राहतो. तर याचे माझ्यावर खूप ऋण आहेत, असं भगवान म्हणतात प्रत्यक्ष. भगवान अशा भक्तांच्या ऋणात राहतात, असं भगवान सांगतात. काय भक्तिमान प्रियो नरा, असं भगवान स्वतः मान्य करतात. म्हणून सिद्ध भक्तांपेक्षा सुद्धा असे साधक सद्गुरूंशी जे एकनिष्ठ असलेले असे भक्त त्यांना जास्त प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे असे भगवान सांगतात. आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात, ऋणी देवा भक्तिभावो जयाच्या. त्यांचा हा जो भक्तिभाव आहे या भक्तांचा, नवीन नवीन आलेल्या भक्तांचा एवढा भक्तिभाव असतो. तर देवाच्यावर ऋण होत असतं. देव देव म्हणतो माझ्यावर त्याचं ऋण आहे. ते सद्गुरूंची भक्ती करतात, पण त्याचं ऋण माझ्यावर होतं. ऋणी देव हा भक्तिभावो जयाच्या, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तम असे सद्गुरू, त्याचा जो दास आहे तो धन्य आहे. नसे मानसी दुष्ट आशा दुराशा, ज्याच्या मनामध्ये नष्ट आशा नाही, दुराशा नाही, आशा नाही, काही नाही. सद्गुरूंवर सर्व पूर्ण श्रद्धा ठेवून तो आहे. काय अनुभूती आहे, काय अनुभव आहे, तो त्याच्यावर लक्ष देत नाही. सद्गुरूंच्या चरणाशी बसायचं बस. सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन बसायचं बस. तिथे पडून राहायचं. नष्ट आशा दुराशा. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपासा. आणि त्याच्या अंतरामध्ये प्रेमाची पिपासा म्हणजे प्रेमाची तहान आहे. आमचे पद आहे, प्रेमाचा सागर असोनी या देवा, प्रेमाचा सागर असोनी या देवा, मम प्रेम भावा, मम प्रेम भावा, कैसा भुकेला, मम प्रेम भावा, कैसा भुकेला, प्रेमाचा सागर असोनी या देवा, मम प्रेम भावा, कैसा भुकेला, सरिता जलाची कैसी तहान, सरिता जलाची कैसी तहान, एक रूप जीवन तुझे पाये, एक रूप जीवन तुझे पाये, प्रेमाचा सागर असोनी या देवा, प्रेमाचा सागर असोनी या देवा, मम प्रेम भावा, कैसा भुकेला, निज धामानंद होऊन या मीन, निज धामानंद होऊन या मीन, प्रेम जलिलीन क्रीडा करी, प्रेमाचा सागर असोनी या देवा, मम प्रेम भावा, कैसा भुकेला. प्रेमाचा सागर, सद्गुरू प्रेमाचे सागर आहे. परमेश्वर प्रेमाचा सागर आहे. परंतु तरी भक्ताच्या प्रेमाला भुकेले असतात. की भक्तांनी त्यांना प्रेम दिल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो.
निज धामानंद होनिया मीन. मीन म्हणजे मीन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. काय? याला श्लेष अलंकार म्हणतात. श्लेष. एका शब्दाचे दोन्ही अर्थाने दोन्ही तिथे फिट बसतो. निजधामानंद होनिया मीन. मीन म्हणजे निजधामानंद, त्या प्रेम जळी लीन. प्रेमाच्या जळात तो मासा झाला आणि त्या ते प्रेम जळ तो पितो. त्यांनीच अंघोळ करतो, तेच पितो, तेच खातो आणि त्याच्यातच क्रीडा करतो. त्याच्यातच अंघोळ करतो, तेच पितो, तेच खातो. त्यांनीच अंघोळ करतो आणि त्याच्यातच क्रीडा करतो. होऊन या मीन म्हणजे मासा होऊन. पाण्यामध्ये मासा झोप घेतो आणि झोप पण तिथेच घेतो. म्हणून त्याला पर्युपासते असं म्हणतात. उपासना करतो. तेव्हा मीन, मीन म्हणजे मासा. आणि निज धामानंद होनिया मी न. मी आणि न दोन्ही बाजूला केले की मी न म्हणजे मी नाही राहिलो. म्हणजे अहंकार नष्ट झाला. होनिया मी न. प्रेम जळिली न क्रीडा करी. मग हा मी कसा नाहीसा होईल? तर प्रेम जली, त्याचं उत्तर पुढेच आहे. प्रेम जळामध्ये तो क्रीडा कर बस. यात उडी मार म्हणाले. या कार्यामध्ये काही मागचा मागचा पुढचा विचार करू नको. तू उडी मार आणि तू जर उडी मारली नाही तर बाकीचे भक्त आहेत म्हणाले. तुला धक्का मारून मारून ते काय या कार्यरूपी पाण्यामध्ये तुला धक्का मारून म्हणजे ते पुढे जातील. धक्का मारला की तू या कार्यरूपी जलामध्ये पडशील म्हणा आणि तूही क्रीडा करायला लागशील. तेव्हा असं सांगतात, ऋणी देव हा भक्तिभाव वसे अंतरी प्रेम पाशा पिपासा. प्रेमाची तहान आहे म्हणजे त्याच्या. आणि प्रेम पाशा, पाश म्हणजे प्रेमाच्या बंधनाने, नाजूक बंधनाने त्याला बांधलेलं आहे आणि त्याला प्रेमाचीच तहान आहे. ऋणी देव हा भक्ती भाव जयाचा. आणि अशा भक्तिभावामुळे प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा ज्याचा ऋणी झालेला आहे, बाबा तुझा ऋणी आहे असं म्हण. तू सद्गुरूंच्या कार्यात एवढं भक्ती करतो तर तुझा मी ऋणी आहे. आम्ही महाराजांच्याकडे म्हटलंय की आता मी काय करू? महाराज सांगा. ते काय म्हणतात? अहो तुम्ही एवढं केलंय, आता काय करायची आवश्यकता काय म्हणली? एवढं केलंय. एवढं तुम्ही केलंय, एवढं तुम्ही केलंय. आता तुम्ही काय करायची गरज नाही. असं ऋण मानतो. ऋणी देव हा भक्तिभाव हो जयाच्या. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो असा दास, तो जगात धन्य होतो म्हणाले. असं भगवान त्या सिद्ध अशा भक्तांचे लक्षण सांगितल्यानंतर जे आता अजून सिद्ध झाले नाही त्यांचं सुद्धा ते कौतुक करतात. त्याच जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दास, त्याचं वर्णन करतात. तेव्हा सांगतात, ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. असे भक्त मला अतिव प्रिय आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. असं 12व्या अध्यायावर श्री निजधामानंद स्वामींचं निरूपण आज संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण झालं. आणि आज 13व्या अध्यायाला ते सुरुवात करणार आहेत. एवढं सांगून आज पूर्ण. श्री गुरुदेव दत्त.